नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं तुमचं? मित्रांनो, जड अंतःकरणाने छातीवर दगड ठेवून हा व्हिडिओ काढत आहे. कृपया संपूर्ण पहा. लाईक नाही मारलं तरी चालते, फक्त व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा. कसं आहे मित्रांनो, आता हे जे मी यूट्यूब चॅनल काढलं, या चॅनलवर पहिलं मी आरोग्याचे व्हिडिओ टाकत होतो. तर आता टाकणार तर नाहीच आहे म्हणा. संपूर्ण व्हिडिओ मी डिलीट मारले आहे. ते आजच मारले, आत्ताच मारले. आणि जड अंतःकरणाने तुम्हाला सांगतो, मी या चॅनलवर यापुढे आरोग्याचे व्हिडिओ कधीही टाकणार नाही. खरी माहिती कोणाला पचत नाही, कसं साधा टाकत नाही. जमलं तर मी लागतं आपले हे औषधी विकणं चालू करून देतो, पण व्हिडिओ टाकणं बंद. आजपासून कधीही तुम्हाला या चॅनलवर आरोग्याचा व्हिडिओ दिसणार नाही. आणि दिसला तर कोणता दिसन? माझ्या जीवनावरचा. मी आता माझं काय चालू आहे, कसं काय चालू आहे, सर्व काही त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसं माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत आता आहे, खराब आहे. सध्या मी काही आयुर्वेदिक औषधी विकणार नाही. 1-2 वर्षाकडे पाहून संपूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय मी ते आयुर्वेदिक औषधी कोणाला काही देत नाही. आणि कोणी फोनसुद्धा लावून मला त्रास देऊ नका, कारण तर आज मी संपूर्ण व्हिडिओ डिलीट मारले. माझं मन एवढं खराब होऊ नये, उद्विग्न होऊ नये. माझं मन, दिमाग माझा लय आता खराब होऊ नये. म्हणजे आता तसे मी या चॅनलवर आरोग्याचे व्हिडिओ टाकले होते, पण माझ्या व्हिडिओला कम्युनिटी लागली होती, म्हणून जाऊ दे म्हणलं. संपूर्ण व्हिडिओ मी डिलीट मारून टाकले. आरोग्याची माहिती आरोग्यानुसार मी सांगितली होती, माझ्यानुसार काही नव्हतं. पण ते आजकाल खरं जमत नाही, खोटं चालते आजकाल. मग मी यापुढं खरी माहिती सांगणं सोडून दिलं. खोटीही सांगायची नाही आणि खरीही नाही सांगायची, कोणतीच नाही सांगायची माहिती. खोटी सांगून काय फायदाच नाही, समाजाला धोका उत्पन्न होते. आणि खरी माहिती सांगली तर समाजाला पचत नाही, रुचत नाही, आवडत नाही. जाऊ दे म्हणलं, आपले हे आरोग्याचे व्हिडिओ टाकणे चालू करतो. तसं मी आता लई बुळाकडे जाऊ ना जीवनामध्ये. माझं हे जे संसार आहे, माझं नशीबच आता खाली आदळलं असं समजा आता तुम्ही. आता म्हणजे एकाएकी वर जाऊन खाली आपटलो मी, अशा आता गोष्टी आहे. माझं संपूर्ण साम्राज्य आता ढासळलेलं आहे. सावरणं आता कठीण आहे मित्रांनो. कसं आता रोज पाणी करायचं, आपलं जीवन जगायचं. आता सवय मोडल्यामुळे आपल्याला काही कोणी रोज पाण्याने काही बोलवत नाही. पण आता हातजोडी पायजोडी आता करायचं. आता काम आपलं हे काय कामधंदा करायचा आता. तसे आमच्या गावात कोणते काही कामधंदे काही सापडतच नाही. पण आता उपाय नाही राहिला. आता काय करायचं? आता कोल्ह्याला मोळ गोळा, आता गरजेले मोल नाही. अडला हरी गाढवाचे पाय धरी.